स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना मेघदूत बंगला मिळाला होता। याच बंगल्यात आता मंत्री शंभूराज देसाई यांचा जन्म झाला होता। त्यानंतर आज तब्बल 55 वर्षांनंतर शंभूराज देसाई आपल्या मातोश्रींसह गृहप्रवेशादरम्यान त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। तर मेघदूत बंगल्यात गृहप्रवेशावेळी शंभूराज देसाई हे भावूक झाले, त्यांना अश्रू अनावर झाले। तब्बल 55 वर्षांनंतर या मेघदूत बंगल्यात देसाई कुटुंब प्रवेश करते। याच बंगल्यात शंभूराज देसाई यांचा जन्म झालेला होता। बाळासाहेब देसाई मंत्री असताना याच बंगल्यात त्यांचं वास्तव्य होतं आणि आता या वेळेला त्यांना मेघदूत बंगला मिळतोय। शंभूराज देसाई मंत्री आहेत आणि त्यांना मेघदूत बंगला मिळाल्यानंतर गृहप्रवेशावेळी शंभूराज देसाई यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। खरं तर या निर्णयाबद्दल म्हणजेच हा मेघदूत बंगला आपल्याला दिल्याबद्दल शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्र्यांचे आभारही मानलेले होते आणि आज गृहप्रवेशावेळी शंभूराज देसाई भावूक झाले, त्यांना अश्रू अनावर झाले, त्यांच्या मातोश्रींनाही अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं।